नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला आज गोंदिया SRPFचा मराठी व्याकरणाचा पेपर बघायचा आहे। चला मित्रांनो चालू करूया आपण गोंदिया मराठी व्याकरण SRPF। बघा रे, शब्दाच्या एकूण जाती किती विचारले आपल्याला, शब्दाच्या एकूण जाती किती आहेत। बऱ्याच वेळा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे, MPSC ने विचारलेला आहे। याचं अचूक उत्तर आहे 8। बरोबर आहे, किती उत्तर आहे 8। आपल्याला माहिती आहे शब्दाच्या जाती 8 आहेत। नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे, उभयानुव्यय अव्यय आहे, क्रियाविशेषण अव्यय आहे, केवल प्रयोगी अव्यय आहे, शब्दोगी अव्यय आहे। अशा शब्दाच्या एकूण किती जाती आहेत रे, 8 जाती आहेत। बघा शब्दाच्या एकूण जाती किती आहेत रे, 8 जाती आहेत। चला दुसरा प्रश्न आपण बघतोय बघा रे, कवी अधिक ईश्वर या शब्दामधील योग्य स्वर संधी कोणती। मित्रांनो बघा रे, कवी अधिक ईश्वर, कवी अधिक ईश्वर याच्यामध्ये कवी मध्ये पहिली ई आली बघा रे, काय आलेले आहे, पहिली ई आली बघा। आता कवी अधिक ईश्वर या शब्दामध्ये बघा रे, बघा पहिली ई आहे, नंतर दीर्घ ई आहे। मग या दोघांचं जर सजातीय स्वर जर एका पाठोपाठ आले असतील तर तुम्हाला त्याच जातीमधला दीर्घ स्वर घ्यायचा आहे। काय घ्यायचा रे, दीर्घ स्वर। बघा दीर्घ ई बनते, दीर्घ ई म्हणजे काय होतं रे, दुसरी एलांटी होते। दुसरी एलांटी बघा, आता बघा कवीश्वर इथं पहिली एलांटी आहे, इथं पहिली एलांटी आहे, इथं दुसरी एलांटी आहे, परंतु कवीश्वर मध्ये परत बघा ही एक्स्ट्रा आलेला आहे, म्हणून याच्यामधला पहिला पर्याय बरोबर आहे कवीश्वर। कोणता रे, पहिला पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे बघा, कवीश्वर। कवी अधिक ईश्वर बरोबर शब्द तयार होतो रे, कवीश्वर। काय तयार होतो रे, कवीश्वर हा शब्द तयार होणार आहे। समजलं का रे, यालाच म्हणतात सजातीय स्वर संधी, यालाच म्हणतात दीर्घत्व संधी, यालाच म्हणतात दीर्घादेश संधी। असे या संधीचे वेगवेगळे नाव आहेत। चला दुसरा प्रश्न बघतो आपण बघा ते मराठीमधला। तिसरा प्रश्न आहे, म हे खालीलपैकी कोणते व्यंजन, का खालीलपैकी काय आहे विचारले, म हे काय आहे। मित्रांनो बघा रे, आपल्याला म हे काय आहे हे बघायचंय। म हे काय आहे रे, बघा बघा, म हे कठोर व्यंजन आहे, मृदू व्यंजन आहे, अनुनासिक आहे का संयुक्त व्यंजन आहे असं विचारण्यात आलेलं आहे। मित्रांनो म हे काय आहे रे, अनुनासिक आहे। काय आहे, अनुनासिक आहे। बघा आपल्या स्पर्श व्यंजना तक्त्यामध्ये प, फ, ब, भ आणि म पहिले दोन जे आहेत ते कोण आहेत रे, कठोर व्यंजन आहेत। तिसरी आणि चौथी लाईन कोणाची आहे, मृदू व्यंजनाची आहे। आणि पाचवं जे व्यंजन आहे ते कोण असणार आहे रे, अनुनासिक असणार आहे। म्हणून म हे अनुनासिक व्यंजन आहे। पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, क हे त्याचं अचूक उत्तर आहे बघा, अनुनासिक आहे। चला पुढचा प्रश्न आपण बघतोय, पिसू या शब्दाचं अनेक वचन काय आहे। बघा रे, पिसू या शब्दाचं अनेक वचन आहे पिसवा। काय होतं रे, पिसवा हे त्याचं काय होणार आहे, अनेक वचन होणार बघा। पिसू उकारांत आहे, वाकारांत होणार आहे, म्हणजे काय आहे, पिसवा हे त्याचं अचूक उत्तर आहे। पिसू या शब्दाचा अनेक वचन होते पिसवा। काय होतं मित्रांनो, पिसवा त्याचं उत्तर होते बघा, पिसवा हे काय होणार त्याचं रे, उत्तर होणार आहे। चला दास या पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे, दास। दासचं स्त्रीलिंगी रूप काय रे, दासी होणार आहे मित्रांनो। काय होणार आहे, दासी होणार बघा, दास दासी हे त्याचं काय आहे, अचूक उत्तर आहे। दास हा पुल्लिंगी शब्द आहे, त्याचं स्त्रीलिंगी रूप काय होणार आहे, दासी होणार आहे। काय होणार आहे, दासी होणार आहे। चला पुढचा प्रश्न बघा बघा, 56 क्रमांकाचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा म्हणले। काय म्हणले रे, विभक्ती ओळखायच्या बघा। आणि तुम्हाला अधोरेखित केलं आहे मुलांच्या या शब्दाला, आणि पूर्ण वाक्य आहे, मुलांच्या आवडीनुसार त्यांना क्षेत्र निवडायचे स्वातंत्र्य द्यावे। याच्यामध्ये मुलांच्या या शब्दाला अंडरलाईन आहे मित्रांनो, आणि मुलांच्या मध्ये प्रत्यय लागलेला आहे च्या। कोणता प्रत्यय लागला रे, च्या हा प्रत्यय लागला आहे। आणि यातला मूळ हा शब्द मूळचा आहे, आणि च्या प्रत्यय आहे मित्रांनो कोणाचा आहे रे, षष्ठी विभक्तीचा आहे। कोणाचा रे, षष्ठी विभक्तीचा प्रत्यय आहे। बघा षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत आपल्या चा, ची, चे किंवा चा, ची, चे, च्या यांचंच ऍप्लिकेशन होतंय झा, झी, झे किंवा झा, झी, झे आणि झा हे त्याचं
षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. काय रे, षष्ठी विभक्तीचे प्रत्यय देण्यात आलेले आहेत. बघा मुलांच्या च्या प्रत्यय हा षष्ठी विभक्तीचा आहे. कोणाचा रे मित्रांनो, षष्ठी विभक्तीचा प्रत्यय देण्यात आलेला आहे. पुढे बघा आता पुढचा प्रश्न आपण बघतो मित्रांनो. बघा दुहेरी रंग या शब्दामधील अधोरेखित शब्दामधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता म्हणले. बघा दुहेरी रंग, दुहेरी रंग या अधोरेखित शब्दाचा संख्या विशेषणाचा प्रकार बघा. दुहेरी या शब्दाला अधोरेखित केलं मित्रांनो. दुहेरी या शब्दाला अधोरेखित केल्यामुळं एकेरी, दुहेरी, तिहेरी या शब्दाची काय झाली रे, आवृत्ती झालेली आहे. आवृत्ती झाली आहे म्हणून कुठलं विशेषण आहे रे, आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. काय रे, आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे मित्रांनो. बघा याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे ब, आवृत्तीवाचक संख्या विशेषण. दुहेरी या शब्दाचं संख्या विशेषणाचं उत्तर होते आवृत्तीवाचक संख्या विशेषण. चला मित्रांनो पुढचा पर्याय बघायला येतो का. पुढचं उदाहरण आहे मनीषा निबंध लिहिते. काय लिहिते रे, मनीषा निबंध लिहिते असं म्हटलं गेलं आहे. मनीषा निबंध लिहिते या वाक्याचा क्रियापदाचा प्रकार कोणता म्हणलंय. बघ मित्र आता इथं लिहिते हे वाक्यातलं काय रे, क्रियापद आहे. यातला धातू कोण आहे रे, लिह आहे. मग लिहिणारा कोण आहे किंवा लिहिणारी कोण आहे, मनीषा आहे. मनीषा हा वाक्यातला कोण आहे रे, कर्ता आहे. आणि लिहिलेलं काय रे, निबंध आहे. वाक्यामध्ये लिहिते या क्रियापदाला एकाच कर्माची आवश्यकता भासली आहे म्हणून या वाक्यातलं कोण आहे रे, सकर्मक क्रियापद आहे. कोण आहे, सकर्मक. क्रियापदाला जर वाक्यामध्ये एकाच कर्माची आवश्यकता भासली असेल तर सकर्मक क्रियापद होते. आणि या वाक्यामध्ये निबंध हे कर्म आहे आणि ते कर्म एकच आहे म्हणून काय रे, सकर्मक क्रियापद आहे. ज्या वाक्यामध्ये कर्म दिलेलं नसतं किंवा ज्या वाक्यामधल्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता भासत नाही त्याला म्हणायचं आहे अकर्मक. आणि ज्या क्रियापदाला वाक्यामध्ये 2-2 कर्माची आवश्यकता भासते त्याला म्हणायचं आहे द्विकर्मक क्रियापद. काय रे, द्विकर्मक. आणि एकच क्रियापद जर वाक्यामध्ये सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्हीही पद्धतीने आला असेल तर त्याला म्हणायचं आहे उभयविध क्रियापद. काय रे, उभयविध क्रियापद म्हणायचं. बघा वाक्यातलं या क्रियापदाच्या प्रकारामधलं आपलं अचूक उत्तर होतं सकर्मक क्रियापद. काय होतं रे, सकर्मक क्रियापद. बघा पुढचा प्रश्न आहे. बघा खालील वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. प्रतीक दररोज व्यायाम करतो. बघरे बाबा व्यवस्थित लक्ष दे. वाक्यामध्ये अधोरेखित केलं आहे दररोज या शब्दाला. कोणत्या शब्दाला रे, दररोज या शब्दाला अधोरेखित केलं. बघ दररोज, प्रतीक दररोज व्यायाम करतो. तुला जर क्रियाविशेषण अव्ययाचा प्रश्न चुकवायचा नसेल दादा तर व्यवस्थित लक्ष दे. वाक्याला जर तू केव्हाने प्रश्न विचारला, कुणी प्रश्न विचारला रे, केव्हाने प्रश्न विचारला तर तुला कालवाचक क्रियाविशेषण मिळते. बघा आता प्रतीक केव्हा व्यायाम करतो, उत्तर मिळणार आहे तुला दररोज. काय मिळणार रे, दररोज मिळणार आहे. केव्हाचं उत्तर काय असतं रे, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असते म्हणून हे वाक्यातलं दररोज हे कोण आहे रे, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. काय आहे, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. स्थलवाचक होण्यासाठी वाक्याला तुम्हाला कोठेनी प्रश्न विचारायचा आहे. कुणी प्रश्न विचारला रे, कोठेनी. वाक्यामध्ये ठिकाण दिलेलं नाहीये. कोठे व्यायाम करू सांगितलंय का, नाही सांगितलेलं. कसेचं उत्तर काय असतं रे, रीतिवाचक असतंय. आणि कितीचं उत्तर काय असतं रे, संख्यावाचक असतंय. संपला, टॉपिकच संपला क्रियाविशेषण अव्यय. ध्यान ठेवा केव्हा, कोठे, कसे आणि किती या 4 शब्दामध्ये कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय किंवा यालाच म्हणतात परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय याचे उत्तर मिळतात. आपल्या वाक्यामध्ये इथं दररोज या शब्दाला अधोरेखित केलं होतं. दररोज हे वेळ आहे, टाइम आहे म्हणून याचं उत्तर आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. काय उत्तर आहे रे, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. पुढे बघा आता बघा पुढचा प्रश्न बघूया आपण आता. चला मित्रांनो बघा बघा अ ब ब केवढी गर्दी ही. काय केलं रे, अ ब ब म्हणलंय आणि पुढे उद्गाराचे चिन्ह आहे. केवढी गर्दी ही आश्चर्य व्यक्त केले म्हणून याला म्हणायचं आहे बघा रे बघा आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. कोण आहे रे, आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. अ ब ब आश्चर्य व्यक्त होतो म्हणून याला म्हणायचं आहे आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. आश्चर्यकारक भावनेमध्ये बोललेलं वाक्य आहे म्हणून याचं अचूक उत्तर आहे बघा ड क्रमांक पर्याय आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी
अव्यय. चला पुढचं उत्तर बघूया आपण लगेच. बघा पावलो पावली या शब्दामधील समास ओळखायचा. बघा रे पावलो पावली, प्रत्येक पावलाला तो शब्द बघा बघा पावलो पावली, पावलो पावली तो शब्द डबल आलेला आहे. एकच शब्दाची वाक्यामध्ये पुनरावृत्ती झाली असेल किंवा तो शब्द डबल डबल आला असेल किंवा शब्दाची द्विरुक्ती झाली असेल तर अव्ययभाव समास होते. काय होतं रे? अव्ययभाव समास तयार होतोय. अव्ययभाव समास तुम्हाला ओळखायचा आहे तर अव्ययभाव समास ओळखत असताना तुम्हाला वाक्यामध्ये बघा रे आ यथा प्रति हे उपसर्ग लागतात किंवा बे दर बेला गैरबिन हरभर हे वाक्यातले फारसी उपसर्ग लागतात किंवा तो शब्द डबल येतो तेव्हा अव्ययभाव समास तयार होतो. वाक्यामधला शब्द जशास तसा डबल आलेला आहे म्हणून याचं उत्तर काय रे? अव्ययभाव समास आहे. प्रत्येक पावलाला असं त्याचा अर्थ होणार आहे म्हणून याचं उत्तर आहे अव्ययभाव समास. कोणतं उत्तर आहे रे? अव्ययभाव समास उत्तर आहे. बघा पुढे बघा जे चकाकते ते सोने नसते म्हणले. काय म्हणले रे? जे चकाकते ते सोने नसते. या वाक्यातील वाक्याचा प्रकार कोणता म्हणले? काय म्हणले रे? वाक्याचा प्रकार कोणता आहे? बघा जे चकाकते ते सोने नसते. जे ते बघा रे केवळ वाक्य म्हणण्यासाठी वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद पाहिजे. केवळ वाक्य होणार नाही. जे ते आलेलं आहे हे वाक्य संकेतार्थी वाक्य आहे म्हणून कोण आहे रे? मिश्र वाक्य आहे. कोण आहे? मिश्र वाक्य. बघा जे चकाकते ते सोने नसते हे वाक्यातलं काय रे? मिश्र वाक्य आहे. चला पुढचं वाक्य बघा तानाजी महाराज छत्रपती झाले. या वाक्यामध्ये बघा रे या वाक्यातलं अधोरेखित वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता म्हणलेला आहे? आताच बघा शिवाजी महाराज छत्रपती झाले. वाक्यामधलं क्रियापद काय रे? झाले आहे. बघा होणारे कोण आहेत रे? शिवाजी महाराज आहेत. कोण आहेत? होणारे कोण आहेत? शिवाजी महाराज आहेत. झालेले कोण आहेत? शिवाजी महाराज आहेत. वाक्यामध्ये होते या क्रियापदामध्ये कधीच 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 कर्म येत नाही. वाक्यामध्ये कर्म नाही आणि वाक्यामध्ये छत्रपती या शब्दानं वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय म्हणून या शब्दाला काय म्हणले रे? विधिपूरक म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? विधिपूरक. बघा विधिपूरक या शब्दालाच दुसरं नाव आहे विधानपूरक. काय नाव आहे रे? विधानपूरक नाव आहे. बघा याला म्हणायचं आहे विधिपूरक. अचूक उत्तर याचं 2 नंबर पर्याय ब क्रमांक विधिपूरक. काय रे? विधिपूरक. चला मित्रांनो पुढे बघा खाली दिलेल्या विराम चिन्हापैकी अर्धविराम चिन्ह कोणतं आहे? अर्धविराम म्हणले. बघा अर्धविराम चिन्ह कसं असते राजा? बघा बघ अर्धविराम चिन्हामध्ये तुला काय असणार आहे? वासा चिन्ह असणार आहे. दोन उभयान्वयी अव्यय जोडताना काय असतं रे? अर्धविराम चिन्हाचा वापर केला जातो. शेतकऱ्यांनी पेरणी केली पण पाऊस पडलाच नाही. या पुढच्या वाक्यामध्ये शेतकऱ्याने शेती केली पण इथं तुला अर्धविरामचा वापर केला जातो. अर्धविराम चिन्ह असा आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. काय रे? पर्याय दिसाले काय मला दिसलं गेलं व्यवस्थेच्यामध्ये पूर्णपणे टिंबा आणि पूर्ण हे बघा पूर्णपणे व्यवस्थित स्क्रीनवरती पूर्णपणे प्रश्न जरा थोडंसं PPTचं आपल्या PDF थोडासा गोंधळ झालेला आहे. ते व्यवस्थित पूर्णपणे याच्यावर दिसत नाही. याच्यामधले बघा आपला ऑप्शन क्रमांक आहे याच्यामधलं 1 नंबरचा आहे. व्यवस्थित स्पष्ट दिसणं गेलं. पर्याय क्रमांक 1 आहे. मोबाईलवर पेपर व्यवस्थित दिसतोय परंतु इथं बोर्डवर ओपन केल्यामुळे तो प्रश्न व्यवस्थित ठळकपणे दिसत नाही आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये तो आपल्या ह्याच्यामध्ये कॅमेऱ्यामुळे तो तुमची क्लॅरिटी चांगली आलेली आहे परंतु थोडंसं इथं अशी क्लॅरिटी कमी झालेली आहे. बघा रे मित्रांनो पुढचा शब्द आहे. बघा रे खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा म्हणले. काय म्हणले रे? शुद्ध शब्द ओळखा म्हणले. बघा रे खालीलपैकी कोणता शुद्ध शब्द आहे? इथं बघा रे बघा शारीरिक री दुसरी आहे परत री दुसरीच आहे असं नाही होत. शारीरिक मध्ये काय होणार आहे रे? हे बघा शारीरिक मध्ये तुम्हाला री दुसरी आहे परतची री मात्र पहिली आहे. असं कुठं आहे रे? कुठल्या पर्यायामध्ये आहे? बघा क पर्यायामध्ये आहे. मग उत्तर आपलं काय रे? पर्याय क्रमांक 3 आहे. बघा शारीरिक. शारीरिक शारीरिक मध्ये री दुसरी आणि परत री पहिली येणार आहे म्हणून पर्याय क्रमांक क म्हणजे 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. किती नंबरचं उत्तर बरोबर आहे रे? 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. बघा याच्यामध्ये आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा. बघा मराठीमधला पुढचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न आपण बघूया.
ओठात एक आणि पोठात एक या म्हणीचा खालीलपैकी अर्थ कोणता आहे? बघा रे, ओठात एक आहे आणि पोठात एक आहे. मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला ही म्हण बऱ्याच वेळा बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकायला मिळत असते पूर्णपणे. बरोबर रे, ओठात एक पोठात एक म्हणजे काय रे, मनात वेगळं आहे पण बाहेर बोललं जाणारं वेगळं आहे. म्हणण्याचं पर्याय क्रमांक 4 नंबर उत्तर आहे. किती नंबर आहे? 4 क्रमांकांचा पर्याय याच्यामधलं अचूक उत्तर बघा, मनात वेगळं आहे आणि बाहेर बोललेलं वेगळं आहे. कळलं का रे? म्हणण्याचं उत्तर क्रमांक किती आहे रे? पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे बघा. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे. बोर्डची क्लिअरिटी थोडंसं प्रश्न जो PDF आहे थोडीशी फाटलेली आहे. तर दिसताना बोर्डवर तुम्हाला व्हिडिओमध्ये बरोबर दिसेल, परंतु आता मला इथं बघत असताना थोडीशी क्लिअरिटी वेगळी दिसत आहे. आयास या शब्दासाठी खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता म्हणले बघा रे? आयास. आयासचा अर्थ असतो मित्रांनो मेहनत. काय अर्थ असतो रे? मेहनत. म्हणून बघा याचं पर्याय क्रमांक 2 आहे. काय रे? पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे बघा. आयास या शब्दासाठी खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे? तर मेहनत आहे. काय रे? मेहनत आहे बघा. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. सो काय रे? पर्याय क्रमांक 2 बघा. पर्याय क्रमांक 2 आहे बघा. खालील पद्यपंक्तीमधील वृत्तवळ का म्हणले बघा रे? काय म्हणले? पद्यपंक्तीमधील वृत्तवळ का म्हणले? या पद्यपंक्तीमधील वृत्तमध्ये मित्रांनो बघा, ह्याची ओवी अशी आहे, व्यवस्थित ते फळ्यावरती मला दिसत असल्यामुळे मी पुन्हा बाजूला लिहितोय बघा रे. हे बघा, याची पहिली ओळ आहे मधु घटची. बघा, घटची रिकामे. बघा रे, रिकामे पडते घरी. पडते घरी. बरोबर आहे का? नंतर बघा, मधु मधु मागशी. मागशी माझ्या सख्या परी. माझ्या सख्या परी. बघा रे बघा, तुम्हाला जर काव्य पंक्तीतलं जर वृत्त ओळखायचं म्हणलं असेल, असा जर परीक्षेत प्रश्न आला बघा बघा, काव्य पंक्तीतलं वृत्त विचारले आणि आपल्याला त्या वृत्ताचं उत्तर द्यायचंय. पहिलं ऑप्शन आहे आपल्या वसंत तिलका. कोण आहे रे? वसंत तिलका. बघा, भुजंग प्रयात, नववधू आणि मंदाक्रांता. मित्रांनो, हा प्रश्न गोंदिया SRPF मध्ये मेरिट ओरिएंटेड प्रश्न ठरणार आहे. बऱ्याच मुलांना वृत्तामधले बऱ्याच गोष्टी कन्सेप्ट माहिती नाही मित्रांनो. बघा रे, बघा, वसंत तिलका, भुजंग प्रयात आणि मंदाक्रांता हे अक्षरगण वृत्ताचे उपप्रकार आहेत. बरोबर का रे? मग ह्याच्यामध्ये अक्षरगण वृत्त आहेत बघा, वसंत तिलकामध्ये, भुजंग प्रयातमध्ये आणि मंदाक्रांतामध्ये. पहिल्यांदा आपल्याला अक्षरगण वृत्त जर ओळखायचं असेल, हे अक्षरगण वृत्त आहे का नाही, तर अक्षरांची संख्या सर्व कडव्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये सर्व ह्याच्यामध्ये सारखे असतात. पहिल्यांदा आपण अक्षर मोजून घेऊ बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. किती अक्षर आहेत रे? 13. परत एकदा मोजा बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आणि खाली बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. मित्रा, वरी 13 अक्षर आहेत, खाली 11 अक्षर आहेत. असं जर असेल, अक्षरांची संख्या जर भिन्न असेल, वेगवेगळी असेल, तर ते कधीच अक्षरगणवृत्त होणार नाही. अक्षरगणवृत्त होणार नाही म्हणजे वसंत तिलका होणार नाही, भुजंग प्रयात होणार नाही, मंदाक्रांता होणार नाही. डायरेक्ट तुझं उत्तर जातंय नववधूकडं. कुठं जातं रे? नववधूकडं. नववधू हा मात्रा वृत्ताचा प्रकार आहे. कुणाचा रे? मात्रा वृत्ताचा आहे. आणि नववधूमध्ये काय रे? 16 मात्रा असतात बघा. आता 16 आहे. मग लघु गुरुक्रम तुम्हाला ठरवावा लागेल. मधूमध्ये बघा रे बघा, 1 मात्रा आहे. धू मध्ये 1 मात्रा आहे. घ मध्ये 1 मात्रा आहे. ट मध्ये 1 मात्रा आहे. ची मध्ये 1 मात्रा आहे. री मध्ये 1 मात्रा आहे. का मध्ये 2 मात्रा येतात. मे मध्ये पण 2 मात्रा येतात. प मध्ये 1 मात्रा आहे. ड मध्ये 1 मात्रा आहे. ते मध्ये 2 मात्रा येतात. घ मध्ये तुला परत 1 मात्रा आहे. री मध्ये शेवटचं अक्षर ऑलरेडी गुरु असतंय. मग बघा बघा, 2 1 3 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. याच्यामध्ये तुला परत मोजा बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15
आणि 16 17 इथं बघा आता परत बघा री मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 व 9 मध्ये येतात. एवढी रचना व्यवस्थित झालेली नाही वाक्यामध्ये. थोडासा प्रश्न फ्रेम करण्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे त्या बघा. त्याचं उत्तर असणार आहे आता नववधू. काय उत्तर असणार आहे रे? नववधू असणार आहे. बरोबर आहे का? नववधू त्याचं अचूक उत्तर आहे. अक्षरगणवृत्त तर होणारच नाही म्हणून याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो बघा नववधू. कोणतं उत्तर आहे रे? नववधू हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा रे. बघा खालील वाक्यातील उभयानुवी अव्ययाचा प्रकार का म्हणले? आकाशात ढग जमले आणि पावसाला सुरुवात झाली. काय म्हणले रे? आकाशात ढग जमले आणि पावसाला सुरुवात झाली. दोन वाक्ये जोडण्यासाठी वाक्यामध्ये कशाचा उपयोग केला रे? कोऑर्डिनेटिव्ह कंजक्शन कोण आहे? आणि आहे. कोण आहे रे? आणि आहे बघा. आणि, व, शिवाय, आणखी, अन, न, नी यांनी जर दोन वाक्य जोडले गेले असतील तर त्या वाक्याचं उत्तर काय होतं रे? समुच्चय बोधक होते. काय होतं रे? समुच्चय बोधक होतं का? याचं उत्तर आहे समुच्चय बोधक. कोणतं उत्तर आहे रे? समुच्चय बोधक हे त्याचं काय आहे? अचूक उत्तर आहे. बघा आता उत्तर आहे मग समुच्चय बोधक. पुढचा प्रश्न बघा रे. खालील वाक्यातील शब्दयोगी अवयव का म्हणले? या झाडाखाली एक नंदी बैल बसला आहे. या वाक्यामधलं काय ओळखायचं रे? शब्दयोगी अवयव ओळखायचे बघा. शब्दयोगी अवयव ओळखत असताना झाडाखाली शब्दाला शब्द चिटकून येतो आणि तो मागच्या शब्दाचं काय करतो रे? सामान्य रूप करत असतो. म्हणून या वाक्यामधलं खाली हे कोण आहे रे? शब्दयोगी अवयव आहे. कोण आहे? खाली हे कोण आहे? शब्दयोगी अवयव आहे. तो चिटकून आला आहे. आणि कोठे बसला आहे? तर झाडाखाली बसला असं म्हणलं असं तर या शब्दयोगी अवयवाचा उपप्रकार जरी तुम्हाला विचारला असता तर तो उपप्रकार झाला असता स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. कोणता रे? स्थलवाचक शब्दयोगी अव्यय असा त्याचा उत्तर झालं असतं. मित्रांनो परत साधा सोपा प्रश्न तुम्हाला विचारलाय खालीलपैकी कोणतं शब्दयोगी अव्यय असं विचारलंय म्हणून ते उत्तर आहे त्याचं खाली. काय आहे रे? खाली आहे बघा. चला पुढचा प्रश्न बघूया बघा आता. राणी बघा रे. राणी झाडाला पाणी घालत होती. बघा रे. राणी झाडाला पाणी घालत होती या वाक्यामधला काळ ओळखायचा बघा रे मित्रांनो. काय ओळखायचं रे? काळ ओळखायचा आहे. बघ तुला जर राजा तुला काळ ओळखायचा असेल तर काळाची सगळ्यात मोठी ट्रिक्स आहे वाक्यामध्ये जर संयुक्त क्रियापद आला असेल तर त्या वाक्यातला साधा काळ कधीच होत नाही. आता बघितलं पहिल्यांदा आपण उत्तर जाणून घेऊया. घालत होती. त होती जर तुम्हाला वाक्याच्या शेवटी भेटलं रे भेटलं तर त्याचं उत्तर होतंय चालू भूतकाळ. कोणतं रे? चालू भूतकाळ. बघा चालू भूतकाळ तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसतंय कुठं? दिसत नाहीये. मात्र चालू भूतकाळ दुसरं नाव आहे बघा अपूर्ण भूतकाळ. कोणतं नाव आहे रे? अपूर्ण भूतकाळ. त्यालाच म्हणतात चालू. चालू म्हणजेच अपूर्ण. अपूर्ण म्हणजेच पूर्ण क्रिया अजून पूर्ण झालेली नाही म्हणून त्याला उत्तर आहे बघा अपूर्ण भूतकाळ. कोण रे? अपूर्ण भूतकाळ. याचा पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे बघा. अपूर्ण वर्तमान काळ जर करायचं असलं तर तुम्हाला काय म्हणायला लागलं असतं? राणी झाडाला पाणी घालत आहे म्हणायला लागलं असतं. काय म्हणायला असं? घालत आहे. त प्लस आहे जर उत्तर मिळालं तुम्हाला तर चालू वर्तमान काळ होते. काय होतं रे? चालू वर्तमान काळ होते मित्रांनो. बघा पुढं ऑप्शन काय आपलं? रीती भूतकाळ. घालत असे म्हणलं असतं त प्लस असे आलं असतं तर काय झालं असतं रे? रीती भूतकाळ झालं असतं. असं भूतकाळ होत नाही. आणि पुढे बघा पूर्ण वर्तमान काळ म्हणले राणी झाडाला पाणी राणीने झाडाला पाणी घातले आहे म्हणलं असतं. घातले आहे बघा रे. बघा ले प्लस आहे आलं असतं तर पूर्ण वर्तमान काळ आलं असतं. यातलं अचूक उत्तर आहे घालत होती असं उत्तर असल्यामुळे बघा रे त प्लस होती उत्तर असल्यामुळं आपलं उत्तर काय रे? चालू भूतकाळ किंवा त्यालाच म्हणतात अपूर्ण भूतकाळ. काय म्हणायचं रे? अपूर्ण भूतकाळ. अशा प्रकारचं 71व्या प्रश्नाचं आपलं उत्तर होतं. पुढे बघा. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार आलाय. जो, ज्याची, त्याची. बघा रे बघा संबंधी सर्वनाम आहे. काय रे? संबंधी सर्वनाम आहे. काय आहे ते? उत्तर याचं बघा संबंधी सर्वनाम आहे. संबंधी सर्वनाम. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. बघा रे संबंधी सर्वनाम आहे. जो हे संबंधी सर्वनाम आहे. बघा पुढं आहे अकलेचा खंदक
या वाक्यप्रचाराचा अर्थ तुम्हाला बघायचा आहे. अकलेचा खंदक याचा अर्थ होतो मूर्ख माणूस. कसला माणूस रे? मूर्ख माणूस. चला खाली बघा, पुढचा प्रश्न आहे आपल्याकडं. खालील वाक्यातील अलंकार ओळखा म्हणले. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. ध्यान ठेवायला बघा, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. नवरी मध्ये काय केलं रे? डॅश दिलाय. अभंग श्लेष, सबंग श्लेष असे श्लेष असे वेगळे प्रकार आहेत पूर्णपणे. हे बघ, कृष्णा नवरा व्हायला तयार असेल तर मी नवरी व्हायला काय तयार आहे. बघ ध्यान ठेव राजा, इकडे बघा बघ. श्रीकृष्ण नवरा व्हायला तयार असेल तर मी काय रे? नवरी व्हायला काय तयार आहे. आणि जर शिशुपाल नवरा व्हायला तयार असेल तर मी नवरी व्हायला तयार नाही. ध्यान ठेवा, मथुरेचा राजा कोण होता रे? कृष्ण होता. मथुरेचा राजा होता म्हणून त्यासोबत कुणीही लग्न करायला तयार होतं. ध्यान ठेवा, शिशुपाल हा कृष्ण एवढा श्रेष्ठ नव्हता, त्याच्याकडे एवढी धनदौलत नव्हती म्हणून त्याच्यासोबत कुणीही लग्न करायला तयार झालेलं नाहीये. काय सांगितलं वाक्यामध्ये? श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. वाक्यामध्ये कृष्णा नवरा व्हायला असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे, परंतु शिशुपाल नवरा असेल तर मी नवरा व्हायला तयार नाही. बघा, म्हणून वाक्यामध्ये श्लेष अलंकार आहे. कोणता अलंकार आहे? श्लेष अलंकार आहे. बघा, नवरी आणि नवरी याच्यामध्ये नवरी व्हायला तयार नाही आणि इथं मात्र नवरी व्हायला तयार आहे. असे दोन अर्थ दडलेले आहेत म्हणून त्याला म्हणलाय श्लेष अलंकार. श्लेष या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो आलिंगन किंवा मिठी. एका शब्दाचे वाक्यामध्ये जर दोन दोन अर्थ निघाले असतील तर त्याला म्हणायचं आहे श्लेष अलंकार. कोणता अलंकार रे? श्लेष. अनुप्रासमध्ये आपल्याला माहिती असतं एखाद्या अक्षराची काय होतं रे? पुनरावृत्ती होते. यमकमध्ये सारखे सारखे शब्द असतात आणि उपमामध्ये काय असते? सारखे समान परी गत हे शब्द असतात. म्हणून उत्तर आहे आपलं श्लेष अलंकार. कोणतं रे? श्लेष अलंकार हे त्याचं काय रे? अचूक उत्तर आहे. पुढे बघा, तुमचा पुढचा प्रश्न आहे. रावण रामकडून मारला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. मित्रांनो, रावण रामकडून मारला जातो या वाक्यामध्ये मारला जातो हे क्रियापद आहे. काय रे? मारला जातो. संयुक्त क्रियेत बघा, मारणारा कोण आहे? तर राम आहे आणि मारलेलं काय आहे? तर रावण आहे. ध्यान ठेवा, मारणारा राम आहे आणि रामला कडून प्रत्यय लागला आहे. कडून प्रत्यय हा एकाच प्रयोगामध्ये लागतो, तो आहे नवीन कर्मणी प्रयोगामध्ये. त्याला दुसरं नाव आहे कर्म कर्तरी म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर म्हणजे ड बरोबर आहे. बघा रे, आणि मारलेलं काय? तर रावण आहे. कर्म हा रावण आहे. वाक्यामध्ये कर्माला प्रत्यय लागलेला नाहीये. ध्यान ठेवा, म्हणून त्याचं उत्तर काय रे? कर्म कर्तरी प्रयोग. त्यालाच म्हणतात नवीन कर्मणी प्रयोग. काय नाव आहे रे? नवीन कर्मणी प्रयोग. काय नाव आहे? नवीन प्रयोग. कर्मणी प्रयोग त्याचं नाव आहे. उत्तर आहे नवीन कर्मणी प्रयोग. त्यालाच म्हणतात कर्म कर्तरी प्रयोग. करता सुरुवातीला असतो तो पुढे घेतला आहे आणि कर्म अगोदर घेतलंय. मुलांना थोडंसं गोंधळात टाकण्याचा प्रयत्न इथं केलेला आपल्या परीक्षा काढणाऱ्यांनी. बघा पुढं चला रे, पुढचं प्रश्न आपण बघूया. चला, अशा प्रकारचे जवळपास मराठीचे इथं 25 प्रश्न होते. प्रश्न क्रमांक 51 पासून प्रश्न क्रमांक 75 पर्यंत मराठी व्याकरणाचे प्रश्न होते. मराठी व्याकरणातले हे प्रश्न बघा 51 to 75 म्हणजे एकंदरीत बरोबर असे 25 प्रश्न आपल्या इथं विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो. 75 पर्यंत आणि 51 पासून सुरुवात झाल्यामुळे 25 प्रश्न आहेत. मित्रांनो, पेपर सोपा आहे तसा पाहायला गेला तर, फार असा अवघड नाही आहे. बऱ्याच मित्रांनी आपल्या पेपर दिलेला आहे. बऱ्यापैकी मुलांचे मला मेसेज फले होते. बऱ्याच मुलं 2-4 प्रश्नामध्ये कन्फ्यूज होते. मित्रांनो, ध्यान ठेवा, मराठी प्रश्न सोपे असतात परंतु त्याच्यामध्ये जे 4-5 प्रश्न असतात, 8-10 प्रश्न असतात जे मेरिट डिसाइडिंग ठरतात. त्याच्यामुळं मराठीकडे दुर्लक्ष करायचं नाही. मेरिट तुमचं ते सोप्या प्रश्नामध्ये नसतंय, जे तुम्हाला कन्फ्यूज करतात, गोंधळात टाकतात, जे तुम्हाला थोडे ट्रिकी वाटतात त्याच प्रश्नामध्ये मित्रांनो मेरिट ठरलं गेलेलं आहे. त्यामुळे आपली लढाई एका मार्काची आहे. मित्रांनो ध्यानात ठेव, एकाच गुणानं तू परीक्षेमध्ये आत जाणार आहेस आणि एकाच गुणामुळे तू बाहेर पडला जाणार आहेस. त्याच्यामुळे आपली लढाई एका मार्काची आहे हे ध्यानात असू दे तुझ्या पूर्णपणे. त्याच्यामुळे एक मार्क आपल्याला मिळवायचा असतो आणि आपल्याला 25 पैकी 25 जर मराठीत मार्क मिळाले तर 100% आपण
आपल्याला वर्दी मिळू शकते. मित्रांनो, अशा प्रकारे हे SRPF आपल्या गोंदियाचं SRPFच्या पेपरचं मराठीचं विश्लेषण होतं. असेच वेगवेगळ्या पेपरचं विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला म्हणजे दाने शरद मराठी ग्रामर या आपल्या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आवडल्यास नक्कीच शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. आजच्या लेक्चरपुरतं आपण इथं थांबूया. धन्यवाद. ठीक आहे.